एक मधल्या काळामध्ये तुमच्या घरामध्ये एक देवीचा जागर ठेवण्यात हो, आला होता. हो, त्यावेळेला अक्षरशः देवीने तुम्हाला आशीर्वाद दिला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला हो. होता. त्यावर लोकांनी तुम्हाला जाम ट्रोल केलं होतं. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हू केअर्स? मी नाही केअर करत. अँड मी कोणाला व्हॅलिडेशनसाठी मी इथे बसली पण नाही आहे. कारण काय आहे ना, हे सगळे असे इमोशन्स अँड फीलिंग्ज आहे, जितकं आपण एक्सप्लेन करण्याचे आपण प्रयत्न करणार ना, हं. मला असं वाटतं की गरजच नाही आहे. इट्स अ व्हेरी इंटर्नल फीलिंग. आणि जर ते जेन्युइन आहे, ते जेन्युइन आहेच. जर तुम्हाला फक्त ट्रोलच करायचं आणि काय झालं? ट्रोल करून काय झालं मला सांगा ना? 10 दिवस तुम्ही ट्रोल केलं? तुम्ही ट्रोल केलात, पण मी खूप फेमस झाले. तुम्ही ट्रोल करत, करत, करत थकलात. आणि जे लोकं मला ट्रोल केलेत ना, मी तेच विचारते, काय तुमच्या घरी असं होत नाही का? आणि जितके लोकांना मी भेटली, त्याच्यानंतर तेच बोलतात, "अरे मैडम, हमारी फूफा को भी ऐसा होता है, मेरी बुआ को भी ऐसा होता है, मेरे फादर को भी ऐसा होता है." मग कशासाठी तुम्ही का बोलतात? जिथे गरज आहे तिथे बोला. अरे, आपल्या हिंदुस्थानमध्ये किती इश्यूज आहे. तिथे तोंड उघडा बाळा. सुधा चंद्रनबद्दल बोलून तुम्हाला काय भेटणार आहे? आणि काय असतं इंडियामध्ये ना ते 10 दिवस ट्रोल करतात, बोलतात, मग विसरून जातात. ठीक आहे. आणि मला काय आय फील ब्लेस्ड की माझ्यासाठी माझ्याबरोबर जे झालंय, आय एम लकी. आणि माझ्यामुळे लोकांना तिथे ब्लेसिंग्ज भेटलेत. दॅट इज इव्हन मोर बेटर ना. तर तुम्ही फार आध्यात्मिक खूप, आहात खूप, आणि खूप, खूपच आहात. खूप, म्हणजे खूप. जरी तुम्ही निगेटिव्ह कॅरेक्टर आपल्या आयुष्यामध्ये फार केला असाल, पण तुम्ही एक माणूस म्हणून फार पॉझिटिव्ह आहात. तुम्ही सोशल इव्हेंट्स पण करता, सोशल ॲक्टिव्हिटीज करत असता तुम्ही. जरा आम्हाला आज या लोकमत फिल्मीच्या नो फिल्टरच्या माध्यमातून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सी माझी अपब्रिंगिंग तशी आहे. मी खूप मिडल क्लास फॅमिली म्हणजे एक पार्लेकरची एक मिडल क्लास फॅमिली आणि माझी ग्रँडमदर, माझी आजी पण तशीच होती. हं. माझे वडील पण तसेच आणि तेच संस्कार आपल्याकडे पण आले आणि आय पर्सनली फील की आता आपल्या हातात काहीतरी करायला आहे आणि आपण जेव्हा इथून जाणार, तर पीपल शुड रिमेंबर यू. हे काय आहे म्हणजे आपण येतोय, काम करतोय, मग आपण निघतोय. दॅट इज नॉट द इम्पोर्टंट थिंग. की आज तुमच्याकडे पैसे आहेत, तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत, तर करा ना लोकांसाठी. मी हे नाही सांगत, की जितके आहे ते सगळं तुम्ही द्या. नको. एक पर्सेंटेज तर तुम्ही करू शकता आणि मी स्पेशली चॅलेंजसाठी नक्की करते. इनफॅक्ट अजूनही मला वाटतंय, की मी काहीच नाही केली आहे. आय नीड टू डू अ लॉट आणि माय लास्ट फोकस इज पॉलिटिक्समध्ये येऊन मला स्पेशली चॅलेंज लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. हे माझं लक्ष्य आहे. आपल्या आयुष्यात मागे वळून पाहता तुम्हाला कुठल्या गोष्टीचा फार अभिमान वाटतो? दर गोष्टीचा माझ्या फेलियर्सवर पण मला अभिमान आहे. सक्सेसवर पण मला अभिमान आहे. तर लाईफमध्ये अप्स अँड डाउन्स तर आहेत. सगळ्यांच्या आयुष्यात आहेत. हं. आय एम नॉट एक्सक्लुसिव्ह किंवा मी काही युनिक नाही आहे. पण त्या परिस्थितीत आपण काय करू शकतो आणि कुठपर्यंत जाऊ शकतो आणि आपल्यामुळे आपण काय मेसेज देऊ शकतो. कारण माझं हे म्हणणं आहे, की एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज अ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द सोसायटी. आणि मला आय एम व्हेरी फॉर्च्युनेट कारण अ, माझ्यामुळे लोकांना इन्स्पिरेशन आहे. आणि जेव्हा मी लोकांना भेटते तेव्हा पण लोकं येऊन मला बोलतात, की "मॅडम तुमच्याचमुळे आज आम्ही हे करतोय. मॅडम तुमच्यामुळे आम्ही इथपर्यंत गेलो. नाहीतर आम्हाला असं वाटलं, की आता करायला काहीच नाहीये." सी दॅट इटसेल्फ इज अ ब्लेसिंग फॉर यू. मला एक तुम्हाला एक गोष्ट आठवण करून द्यावीशी वाटते. काय? तुम्ही एक परफॉर्म केलं होतात एका शोमध्ये. हो. त्या शोला हजर होत्या हेलनजी हां. आणि त्यांनी अक्षरशः तुमच्या पाया पडल्या होत्या. तो क्षण काय होता हो, हो. तुमच्यासाठी? म्हणजे कांट एक्सप्लेन इन वर्ड्स. कारण मी हेलेनजीची खूप मोठी फॅन. हां. मी नेहमी बोलते, की हेलेनजी इज द ओन्ली एक्ट्रेस हू हॅज गिव्हन डिग्निटी टू कॅबरे. काय म्हणजे कॅबरे वॉज ऑल्वेज सेड, की खूप वल्गर डान्स आहे. हेलेनजी जेव्हा कॅबरे करायची, इट वॉज द मोस्ट डिग्निफाईड परफॉर्मन्सेस. कुठल्या अँगलनी किंवा कोणत्याही त्यांचे सॉन्ग्स वल्गर नाही होते. तो माझ्यासाठी हेलेनजी वॉज अन एपिटोम ऑफ म्हणजे म्हणजे आज लोकं करतात ते सोडा, पण त्यावेळी टू डू सच बोल्ड सॉन्ग्स
माझ्यासाठी शी वॉज एव्हरीथिंग. तर जेव्हा मी मराठी तारिका करत होती, हालाकी मी फक्त एकच फिल्म केली आहे मराठीमध्ये, पण महेश वॉज व्हेरी काइंड इनफ की सुधाजी तुम्ही पण या, तुम्ही आम्हाला जॉईन करा. तर तेव्हा पण मी खूप ना काय बोलणार, फेमस मराठी फिल्म पर्सनॅलिटीज बरोबर मी एकच स्टेज म्हणजे शेअर केली आहे. तेव्हा हेलनजी आलेले एक परफॉर्मन्ससाठी आणि माझा ॲज युजुअल परफॉर्मन्स संपलं आणि मी उभी होती. तर हेलनजी फर्स्ट सीटवर बसली. तर शी केम टुवर्ड्स मी. मला वाटलं की ती मला कंग्रॅच्युलेट करायला येते. तर मी गेली अँड सडनली शी टच माय फीट. म्हणजे 30 सेकंड्स आय वॉज ब्लँक.